आज आपण कोबी मंचुरियन कसं करायचं याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी अर्धा कोबी घेतला होता, ते बारीक किसून घ्यायचं खिसणीने। नंतर त्याच्यामध्ये 4 चमचे मी पोहे घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते चांगले बारीक करून घ्यायचे। बघू शकता अशी त्याची साधारणतः पावडर तयार होते। नंतर ते पोहे किसलेल्या कोबीमध्ये ॲड करायचे। त्याच्यामध्ये 1 चमचाभर किंवा 1.5 चमचा हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं चवीनुसार। साधारणतः मी 2 चमचे लाल तिखट टाकलं होतं। लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, ओवा पावडर टाकायची, जिरा पावडर असेल तर टाकायची, धना पावडर टाकायची, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि तांदळाचं पीठ मी त्याच्यामध्ये 1 वाटीभर तांदळाचं पीठ टाकलं होतं। नंतर ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि त्याचे कोबी मंचुरियनच्या आकाराचे गोल बनवून घ्यायचा। साधारणतः त्याचे 20 ते 22 मंचुरियनचे तयार झाले होते। नंतर कढईमध्ये तेल घ्यायचं, तेल चांगलं गरम झालं की नाही बघायचं, थोडंसं मंचुरियनचं टाकून बघायचं, ते तेल वरती आल्याचं आता तेल चांगलं तापलेलं आहे। त्याच्यानंतर मी साधारणतः 7 मंचुरियन घेतले आहेत, ते तेलामध्ये ॲड करायचे। तुम्हाला हवा तेवढा तुम्ही शेप देऊ शकता। मी हे मीडियम शेपमध्ये बनवलेले आहेत मंचुरियन। 1 मिनिटभर ठेवायचं कमी गॅसवर, नंतर पुन्हा एकदा पलटी करून पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं ठेवायचं। थोडासा असा लालसर कलर यायला लागल्यानंतर मग मोठा गॅस करायचा, मोठ्या गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतत राहायचं। असं व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे। बघू शकता खूप छान कलर आलेला आहे, त्याचं टेक्स्चरही छान आलेलं आहे। मग 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित तळून झाल्यानंतर पूर्ण त्याचं तेल नितळून काढायचं, झाऱ्याने व्यवस्थित तेल नितळायचं आणि टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचं। झाले मंचुरियन तयार। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।